हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही यूजफुल हॅक शेअर करणार आहे जी तुम्हाला 100% तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील। फ्रेंड्स, फक्त एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला कुठेतरी 1-2 दिवसासाठी बाहेर जायचं आहे किंवा कुठे गावाला जायचं आहे, फिरायला जायचं आहे, तर आपण आपली जेव्हा बॅग पॅक करतो तेव्हा आपण जेव्हा आपले कपडे ठेवतो, मेकअपचं सामान ठेवतो, त्याचबरोबर एक साबण देखील आपल्याला ठेवायची सवय असते। पण जेव्हा मात्र हे साबण आपण प्रवासात यूज करतो ते ओलं होतं। मग ओला साबण कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो। बरेचदा तो कॅरी करणे देखील डिफिकल्ट आहे। तर यासाठीच मी तुमच्यासोबत एक हॅक शेअर करणार आहे। जर तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही साबणीचे असे छोटे छोटे तुकडे पील करून एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये कॅरी करू शकता। आता हा डब्बा ठेवायला तुमच्या बॅगमध्ये देखील स्पेस कमी लागेल। जस्ट पर्समध्ये जरी टाकला तरी तुम्ही या डब्याला स्टोअर करू शकता। या व्यतिरिक्त या सेम साबणाचा उपयोग आपण पेपर सोप म्हणून देखील करू शकतो। या व्यतिरिक्त अंघोळीसाठी देखील करू शकतो। यामुळे जेव्हाही तुम्हाला साबणाची गरज पडेल फक्त तुम्हाला त्यातला 1-2 तुकडे काढायचे आहे व साबण यूज करायची आहे। अशा प्रकारच्या पाण्याच्या ज्या बॉटल असतात, जर आपण ते रेग्युलर वापरत आहोत आणि त्याला जर आतून व्यवस्थित क्लीन करत नसेल तर त्यातून एक घाणेरडा वास येतो। बरेचदा या बॉटल क्लीन करण्यासाठी बॉटल ब्रशचा देखील उपयोग केला जातो, बट बरेच जणांकडे तो नसतो। मग अशा वेळेस त्या बॉटल क्लीन कशा करायचा हे खूप मात्र डिफिकल्ट असतं। तर यासाठी मी नेहमी काय करते, जे थोडंसं भांडे घासाचं डिशवॉश लिक्विड असते ते त्या बॉटलमध्ये घालते, त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती बॉटल व्यवस्थित हाताने शेक करून घेते। आता ही बॉटल मी बाहेरून तर व्यवस्थित क्लीन करून घेतली होती, बट आतून मात्र क्लीन करायचा मला प्रश्न पडला होता, कारण माझ्याकडे बॉटल क्लीन करायसाठी आतलं ब्रश नव्हतं। बरेच जणांकडे बॉटल ब्रश नसतो। मग अशा वेळेस तुम्ही हा हॅक नक्की फॉलो करू शकता। या हॅकनी खूप चांगल्या प्रकारे बॉटल क्लीन होते। तर यासाठी आपल्याला एक नवीन स्क्रबर घ्यायचा आहे। माझ्याकडे अनायशा होता आणि त्या स्क्रबरला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाकूच्या हेल्पनी हलके हलके कट मारायचे आहे। त्यानंतर एखादी मोठी स्टिक घ्यायची आहे। इथे माझ्याकडे एक लोखंडी रॉड होता आणि त्या रॉडलाच मी हे जे स्क्रबर आहे ते गोल आकारात फिरवून रबर बँडच्या हेल्पनी व्यवस्थित बांधून घेतला आहे। व त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आपला बिलकुल 2 मिनिटाच्या आत एक मस्त बॉटल ब्रश रेडी झालेला आहे। या स्क्रबरच्या हेल्पने बॉटलचा आतला भाग खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतो। बरेचदा बॉटलचा जो बेस असतो त्या आतल्या भागाला एक थर बसलेला असतो आणि तो थर खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतो। या व्यतिरिक्त आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारच्या काचेच्या बॉटल देखील असतात। त्याचं जे नोक आहे तुम्ही पाहू शकता किती छोटा आहे, आपला हात देखील आत जाऊ शकत नाही। मग अशा वेळेस या स्क्रबरच्या हेल्पने ती बॉटल देखील आपण आतल्या साईडला खूप चांगल्या प्रकारे क्लीन करू शकतो। आज ना घरचं तूप संपलेलं होतं तर मी मार्केटमधूनच तूप विकत आणले। तर आमच्या घराजवळच एक शॉप आहे, त्यामध्ये दूध, दही, पनीर आणि तूप हे घरी बनवलेलं मिळतं। तर मला जेव्हाही गरज असते तर मी तिथूनच विकत आणते। तर शॉपमध्येच गाईचं दूध देखील मिळतं, घरी बनवलेलं दही मिळतं, घरी बनवलेलं तूप मिळतं, त्याचबरोबर खुलं पनीर देखील मिळतं। तर जेव्हाही मी तूप विकत आणते तर सहसा 1 पाव वगैरे आणते मी, तर मग अशा प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये मोजूनच ते देतात। मग बरेचदा काय व्हायचं की प्लॅस्टिकच्या बॅगमधलं जेव्हा मी तूप डब्यामध्ये टाकायचे तर बरेचसं तूप वेस्ट व्हायचं। तर यासाठी मी एक ट्रिक फॉलो केली आहे। तर मी नेहमी काय करते, तूप बाहेरून आणलं की पहिले फ्रीजमध्ये ठेवून देते, थोडंसं घट्ट झालं की जस्ट आपल्याला ती प्लॅस्टिक कट करायची आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते तूप घट्टच झालेलं असतं। मग त्या मी तुपाचे छोटे छोटे तुकडे करते आणि डब्यामध्ये इझिली इन्सर्ट करते आणि मग थोडंसं प्लॅस्टिकला लागलेलं जे तूप असतं ते चमच्याने काढून घेते आणि यूज करते। तुम्हीच सांगा, जर हे तूप मी डायरेक्टली डब्यामध्ये इन्सर्ट केलं असतं तर ते थोडंसं सांडलं देखील असतं आणि प्लॅस्टिकला भरपूरसं तूप लागून वेस्ट देखील झालं असतं। बट जेव्हापासून ही ट्रिक मी फॉलो केली आहे ना, तर माझं तूप देखील खूप कमी प्रमाणात वेस्ट होतं व डब्यामध्ये टाकताना तूप सांडण्याचा धोका देखील कमी होतो।
तर आज काय झालं की माझ्या मिस्टरांनी आंघोळीच्या वेळेस विचारलं की एक्स्ट्रा सोपकेस आहे का, तर मी म्हटलं नाही या आपल्याकडे 2च सोपकेस आहे, एक तर आपण रेग्युलर जी साबण यूज करतो ती आणि एक माझ्या मुलीच्या साबणीसाठी यूज होते. तर ते म्हणाले की कुठून तरी शोधून दे ना. तुम्ही म्हटलं आता वेळेवर कुठून आणू, तर ते म्हणाले की मी एक नवीन साबण आणलेली आहे आणि ती मला यूज करायची आहे. तुम्ही म्हटलं आपल्या सोपकेसमध्ये ठेवून द्या ना. नाही म्हणाले ते, मला दुसरा सोपकेस हवा. तर मी म्हटलं प्लेटमध्ये ठेवा. मग मला ना एक जुगाड आठवला. मी म्हटलं थांबा थोड्या वेळासाठी मी एक तुम्हाला जुगाड करून देते, थोड्या वेळासाठी तुम्ही हा जुगाड नक्कीच ट्राय करू शकता. तर मी काय केलं, जे कोल्ड्रिंकची बॉटल असती ना त्याचा खालचा बेस कट करून घेतला आणि त्याला छोटे छोटे होल्स करून घेतले आणि तुम्ही पाहू शकता हा आपला मस्त 1 मिनिटाच्या आत सुंदरसा एक सोपकेस रेडी आहे. बट मी तुम्हाला म्हणेल की याला इमर्जन्सीच्या वेळेस यूज करा. जर नेहमीसाठी यूज कराल ना तर लोक खरंच म्हणणार की किती गरीब आहे की यांना सोपकेस घ्यायला देखील पैसे नाही. तर थोड्या वेळासाठी हा हॅक मला युजफुल वाटला. तर तुमच्याकडे जर वेळेवर सोपकेस नसेल ना तर तुम्ही थोड्या वेळासाठी जिथपर्यंत तुम्ही नवीन सोपकेस विकत आणत नाही तोपर्यंत या सोपकेसचा नक्कीच उपयोग करू शकता. मैत्रिणींनो, जर कैचीची किंवा एखाद्या चाकूची जर धार गेली तर आपल्याला ती धार वापस आणण्यासाठी मार्केटमध्ये जावं लागतं आणि भरपूरसे पैसे मोजावे लागतात. आणि आजकाल धार लावणारे देखील सायकलवर फिरताना दिसत नाही. तर आमच्याकडे देखील असंच आहे. कैचीची धार लावायची असेल ना तर एक पलटण मार्केट आहे जवळजवळ घरापासून 1 तासाच्या अंतरावर, तिथेच जावं लागते, तिथेच लावून मिळते. तर नेहमी मी यासाठी एक हॅक फॉलो करते. आपल्या प्रत्येकाच्याच घरी नेलपेंट बॉटल तर असते ना, तर मी एक खाली नेलपेंट बॉटल ठेवलेली आहे. त्याचं झाकण काढायचं आहे आणि त्याचा जो वरचा नोक असतो त्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कैची जवळजवळ 10 ते 15 मिनिटासाठी घासून घ्यायची आहे. थोडीशी मेहनत तर लागेल तुम्हाला आणि थोडासा वेळ देखील लागतो, बट तुमचं काम नक्की भागेल. कैचीची जी धार असते ना ती खूप चांगल्या प्रकारे वापस येते. आता मी तुम्हाला कैची कापून दाखवते. पहिले तर मी जे फिरवून बघितलं त्यावेळेस ही कैची व्यवस्थित काम केली नाही. तर मी काय केलं की आणखी या कैचीला थोडंसं त्या नेलपेंटच्या बॉटलवर घासलं. त्यानंतर कैचीची जी धार आहे ती पूर्णपणे वापस आलेली आहे. तर याचप्रमाणे जे आपले चाकू असतात ते देखील आपण या बॉटलवर घासायचे आहे. तर चाकूची देखील धार खूप चांगल्या प्रकारे वापस येते. जर तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे जायला वेळ नसेल आणि तुमच्या चाकूची किंवा कैचीची धार गेलेली असेल आणि तुम्हाला त्या कैचीचा उपयोग करायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही हा हॅक नक्की फॉलो करू शकता. तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. खूपदा मी ट्राय केलेला हॅक आहे आणि या अगोदर मी हा हॅक शेअर देखील केला होता, पण आपल्या चॅनलवर भरपूरसे नवीन सबस्क्रायबर देखील आलेले आहेत, त्यामुळे मी हा हॅक आणखी तुमच्यासोबत शेअर केला. मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल जी लौकी असते ना ती अर्धी कापून जर फ्रीजमध्ये ठेवली तर त्याचा जो कापलेला भाग असतो ना तो हलकासा पाणी सुटून काळा पडतो आणि खराब होतो. तर यासाठी मी एक ट्रिक फॉलो करते. नेहमी जेव्हा लौकी मी कट करते आणि जी उरलेली लौकी फ्रीजमध्ये स्टोअर करते तेव्हा त्याचा जो कट केलेला भाग असतो त्याला अशा प्रकारे सिल्वर फॉईलनी पहिले रॅप करून घेते आणि त्यानंतर लौकी फ्रीजमध्ये स्टोअर करते. तर अशा प्रकारे जर तुम्ही लौकीला फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर त्याचा जो कट केलेला भाग आहे ना तो काळा पडणार नाही, खराब होणार नाही. पावसाळा सुरू झाला की आपल्या घरातले भरपूरसे जे खाद्यपदार्थ असतात त्यामध्ये ओलावा यायला सुरुवात होतो. तर अशा प्रकारचे जे शेवचे नमकीनचे पॅकेट असतात ना ते एकदा की आपण फोडले तर त्यामध्ये नमी येते आणि त्यातली जी वस्तू आहे ती नरम पडते. मग खायला देखील ते चांगलं लागत नाही. एकदा काय झालं की शेवचं असंच एक पॅकेट होतं, तर मी रबर बँडने पॅक करून ठेवले होते. पॅक असताना देखील त्यातलं शेव खराब झालं होतं. तर एक हॅक मी फॉलो करते. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्या घरातला जो चिमटा आहे तो गॅसवर थोडासा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे फोडलेलं पॅकेट आहे त्याला थोडंसं सिल्वर फॉईलनी व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे आणि त्यावर हा चिमटा फिरवायचा आहे. तुम्ही डायरेक्टली जर चिमटा फिरवला ना बरेचदा ते पॅकेट फाटतं, त्यामुळे मी सजेस्ट करेल की सिल्वर फॉईलच लावून पॅक करा. मी एकदा डायरेक्ट चिमटा फिरवून देखील बघितला तर पॅकेट फाटू शकतं असं मला वाटलं, त्यामुळे सिल्वर फॉईल लावून केलं तर खूप चांगल्या प्रकारे मार्केटसारखं पॅकेट सील होतं. आता या पॅकेटमध्ये हवा देखील जाणार नाही आणि त्यातली वस्तू आहे ते नरम पडणार नाही. तर हा खूप युजफुल मला हॅक पावसाळ्यासाठी वाटला. तुम्हाला देखील युजफुल वाटला असेल तर तुम्ही देखील हा हॅक फॉलो करू शकता. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा.
चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.